हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आता सकाळचे वाजले आहेत 6:45. तर आपल्याला 6 वाजता निघायचं होतं. थोडं लेट झालं आहे, पण आपण निघू लवकरात लवकर. आणि आता झालं आहे, आमची पॅकिंग झाली आहे. गाडीवरती सामान ठेवू आणि 15 मिनटात निघू. 7 वाजेपर्यंत निघता येईल आपल्याला. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. चला, आपल्या राईडची सुरुवात झाली आहे अशा प्रकारे. ऑल मिरर्स सेट अँड ऑल गुड. बाय बाय. शुभम आलता हेल्प करायला आपल्याला. थँक्यू शुभम, जर व्हिडिओ बघत असशील तर. जय हनुमान. तर आज आपण जाणार आहे पोलादपूर. ॲक्च्युली महाडच्या थोडंसं पुढं आहे हे गाव आणि 160 किलोमीटर आहे. आपल्याला जायला 2 रस्ते आहेत तिथनं. एक ताम्हिणी घाटातनं आणि एक भोर घाटातनं. तर आपल्याला आपल्या खूप साऱ्या मित्रांचे सजेशन होते ताम्हिणी घाटातनं जा, भोर घाटात रस्त्याचं काम चालू आहे. तर आपण ताम्हिणी घाटातनं जात आहोत. येताना बघू, जर वाटलंच तर भोर घाटातनं येऊ. तर त्या मुमेंटला जसं वाटेल तसं. चल, थोडं पेट्रोल भरून घेऊयात आता गाडीत. टाकी फुल करायचे दादा. ठीक आहे. आता डायरेक्ट घाटातच ब्रेक घेता आला तर ब्रेक घेऊ, नाहीतर मग काही गरज नाही. सध्या सूर्य आला आहे. अरे व्ह्यू बघा काय मस्त. ती धुक्याची लाईन दिसते. जर कॅमेरा दिसत असेल तर बघा, ती धुक्याची लाईन एक नंबर दिसते. सूर्य अजून आला नाही पूर्णपणे, ढगांच्या मागे, पण मस्त व्ह्यू वाटतोय. मॉर्निंगला निघायची हेच मजा असते की लवकरात लवकर आपलं डिस्टन्स कवर होतं. जोपर्यंत ऊन येत नाही तोपर्यंत, आणि व्ह्यूज एक नंबर असतात. बॅक चेक करायचे आहेत मागं नीट आहेत की नाही. तर इथे एक ब्रेक घेऊया 5 मिनटाचा. ओह शिट. ब्लॉगिंग करणं सोपं पण नाही आहे, बरोबर म्हणतात लोक. चला आरामशीर जाऊयात. आता आपले ऑलमोस्ट 25 किलोमीटर झालेत. कॅमेऱ्यात जर हे क्लोज कॉल वाटत असतं तर क्लोज नाही येतं हे. ॲक्च्युली कॅमेऱ्याचा अँगल जस्टिफाय करतो आहे की नाही काय माहिती, पण काही काही टायमाला माझे जुने जे आहेत 1-2 व्हिडिओ त्याच्यात असं वाटतं की क्लोज कॉल्स आहेत, पण ॲक्च्युली ते क्लोज कॉल्स नाही आहेत. ते
व्हिडिओमध्ये जसं असतं, पण जेव्हा तुम्ही राईड करतात तर तुम्हाला माहिती असतं किती अंतर आहे, काय आहे दोघं व्हेकलच्या मध्ये. तर तुम्ही म्हणजे ते ओके की त्या तितक्या मोमेंटला मी पण जास्त रिस्क घेत नाही चालवता. अचानक कसं काय मध्ये येतो आता. एक्झॅक्ट काही चला सुरू करूयात आता परत. कॉंग्रॅच्युलेशन्स. 50 किलोमीटर झाल्यानंतर ना आपल्याला थोडंसं वाटतं ब्रेक घ्यावा, गाडीला पण आराम द्यावा. गाडीचा तर नाश्ता जेवण सगळंच झालं, आपण टाकी फुल केली ती. तर आता आपल्या नाश्त्याची सोय करूयात. मला मागं जे आपलं ठिकाण होतं ते तर सोडलं आपण, पण आता पुढे घाट चढल्यावरती एक आहे, तिथं एक करू शकतो. किंवा इथं बघूयात एखादा चांगला असेल तर. हे काय करताय, इतकं का स्लो चालू आहे. आपण इथं थांबलेलो, आता छोटासा ब्रेक घेतलाय, निघूयात परत. चला, गणपती बाप्पा मोरया. नॅनो खूपच मोठा ब्रेक झाला आपला हा. 15 मिनटं 20 मिनटं आपण थांबलो असतो, पण शांतता होती मस्त.
गाडी फुल पॉवरमध्ये घेऊन जाते. घाटात चालवायला मज्जाच येते. ऋषी फोन ठेवलाय. फुल युटर्न होता. याला जाऊ देऊ का पुढे फोर व्हीलर? धन्यवाद भाऊ. आपल्याला आता लेफ्ट घेऊन MIDC रोडने बाहेर निघायचं आहे. रस्ता थोडासा खराब असू शकतो, यांचं कारण काम चालू आहे.
पण ओव्हरऑल रस्ता ठीक आहे. म्हणजे मला स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत असं रस्त्यामुळे काही प्रॉब्लेम तर नाही झाला आहे. चांगला रस्ता आहे. आपल्याला थोडीशी माणगावची इथं ट्रॅफिक लागेल, पण आता काय ऑप्शन नाही त्याला. तो हायवे धरला की आपल्याला तिथनं एक 45 किलोमीटर जायचं आहे पुढे. ट्रॅफिक सहसा खूप असते, पण आता इतकी वाटत नाही आहे, कारण लगेच आपण निघालो तिथनं. ट्रॅफिकमध्ये इथं टाईम नाही लागला आपल्याला. आपण सांगता नाहीत, पुढे असू शकते अजूनसुद्धा. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथनं लेफ्ट. ट्रॅफिक ठीक आहे. किती जायचं आतमध्ये? ओके. कुडपण काय? कुडपण नाव आहे का? ठीक आहे. अरे पण कुठे येऊ मला ते तर सांग, नाव सांग. गावाकडचे रस्ते. ओ दादा दादा दादा, तिकडनं घ्या हो. फोनवरती काय बोलताय? लास्ट टाइम पण इथनं चालतो वाटतं आम्ही. चला, ऋषी दादा आले तिथं. इथंच लावायची आहे का गाडी? कुठे लावू?